एका वेड्या माणसाने एक वेडा निर्णय घेतला, लायब्ररी चालू करायचा. तोच वेडा माणूस माझा मित्र पुंडलिक पै आज माझ्या रिडिंग रूम मध्ये आलेला आहे. आज आपल्या डोंबिवलीमध्ये 4 ब्रँचेस आहेत. एक विक्री विभाग आहे, 2 रिडिंग रूम आहे आणि एक लायब्ररी अशी आहे की जिथे आपण ते एक हे म्हणजे ऑफिस आहे जिथून आम्ही अख्खं मुंबई आणि पुणे इथे पुस्तकं घरपोच देतो. किती पुस्तकं आहेत आता आपल्याकडे? भारतातले सर्वात मोठं प्रायव्हेट लायब्ररी असून त्याच्यामध्ये 4.5 लाखाहून अधिक पुस्तकं आहेत. गेलो आणि दरवाजा उघडला, ते समोर बसले होते, आम्हाला बघितलं ते उठून उभं राहिले. क्या बात आहे. आणि ते नमस्कार, आम्ही पण नमस्कार. तेव्हा जस्ट डोळ्यातनं पाणी आलं माझ्या की आज भारताचे सर्वोच्च पदावरती असलेली व्यक्ती आपल्या समोर आहे, चौलाना. आणि हे कशामुळे झालं? पुस्तकांना. दिवाळीच्या 10 दिवस आधी जेवढे दिवाळी अंक आले त्याला सर्व कव्हर वगैरे केलं आणि एक मुहूर्त काढला आणि गुरुजींना बोलवलं, पूजा वगैरे केली आणि दिवाळी अंक देण्यास सुरुवात केली. तेव्हा आम्ही 10,000चे फटाके वाजवले, 10,000 माळे. 1 तारखेला बरोबर सकाळी 7 वाजता, जेव्हा जानेवारीच असताना तेव्हा दिवस कमी आणि रात्र जास्त असते. 7 वाजता उजेडलं पण नव्हतं आणि मी यायच्याच आधी त्या टिळकनगर समोरचे हे बसले हे होतं ना बाकीवरती, 2-3 ऑलरेडी येऊन थांबले होते. त्याच्यातली माझी एक बहीण होती. बहिणीने पहिलं सभासदत्व घेतलं आणि रात्री 10:30 का 25 मिनिटांनी 1021 मेंबर सभासद आपल्याकडे जॉईन झाले. नेक्स्ट डे पेपरमध्ये आलं की पै फ्रेंड सर्व्हिस हे जे नाव आहे ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आलेलं आहे.